त्या मतदाराच्या मताला पायदळी तुडवून त्याच दोन पक्षांना सत्तेत आणून कोणी बसवलं? मतदाराशी गद्दारी कोणी केली? उद्धव ठाकरेंनी. हे बाळासाहेबांनी कधीही केलं. 1999 मध्ये निवडणुकीचे निकाल आले. भाजप किंवा प्रमोद महाजन वगैरे आग्रह धरत होते की आपण शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली निवडणूक राष्ट्रवादी आपण बरोबर घेऊ. बाळासाहेब म्हणाले नाही घेणार. मी त्यांच्या विरुद्ध निवडणूक लढवली. मी त्यांच्याबरोबर सत्तेत बसणार नाही, ही बाळासाहेबांची भूमिका होती. भाजपचा आग्रह होता की राष्ट्रवादीला सोबत घेऊन 3 पक्षांचं सरकार बनवू, काँग्रेसला विरोधात बसू. बाळासाहेब म्हणाले नाही चालणार. सरकार बनवायला विलंब झाला. शेवटी बाळासाहेबांनी अडवाणींना फॅक्स पाठवला. मी तुमच्या बरोबर राहण्याचा निर्णय घेतलाय, तुम्हाला शब्द दिलाय, मी तुमच्या बरोबर राहीन. तुम्ही राष्ट्रवादी आणि भाजप मिळून सरकार बनवा, शिवसेना बाहेरून पाठिंबा देईल. तेव्हा अडवाणींनी कानपिचक्या दिल्या म्हणून मुंडे आणि महाजन मातोश्रीवर गेले, पण तोपर्यंत विरोधी आघाडी झालेली होती. तेव्हा निकालानंतर राष्ट्रवादी बरोबर जायचं नाही, सत्ता मिळत असून बाळासाहेबांनी मतदाराला दिलेला शब्द पाळला. त्यांच्या सुपुत्राने मतदाराला दिलेला शब्द पायदळी तुडवला. तेव्हा गद्दार कशाला म्हणतात हे तुम्ही ठरवा. तुम्ही विधानसभा निवडणुकीत काँग्रेस नको म्हणून, राष्ट्रवादी नको म्हणून तुम्हाला ज्या मतदारांनी मतं दिली होती त्याच्याशी तुम्ही गद्दारी केली. भाजप आणि तुमचा व्यवहार प्रायव्हेट होता, मतदाराशी त्याचा संबंध नव्हता.